रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. मिथ्याभूत काया, मिथ्याभूत माया, मिथ्याभूत छाया जेवी वसे. मिथ्याभूत जन, मिथ्याभूत वन, एका जनार्दन शरण वेगी. नमस्कार. रोज एकोवी संतांची या मालिकेमध्ये या सुवर्णमहोत्सवी भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गुरुवार आज आणि 50वा भाग आहे आणि आता उद्यापासून आपले कार्यक्रम बदलणार आहेत. आजची जी ओवी आहे ती संत एकनाथ महाराजांची, जी तुम्ही आता ऐकलीत. हे जगणं जे आहे, मानवी देहाचं अस्तित्व जे आहे ते शाश्वत नाही असं सांगणाऱ्या ह्या दोन ओव्या आहेत. हे सगळं मिथ आहे आणि मराठीमध्ये मिथ्य अर्थ एकच आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, असं समर्थ रामदासांनी म्हटलं मनाते श्लोकामध्ये. भारा तांबे म्हणतात, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. शेवटी या देहाच्या अस्तित्वाचाच मुद्दा आहे. बाल्याचं तारुण्य, तारुण्याचं प्रौढत्व, प्रौढत्वाचं वृद्धत्व, एक एक अवस्था मरत गेली आणि शेवटी देहाचा पण नाश झाला. संत एकनाथ या दोन ओव्यांमध्ये अतिशय सुंदर म्हणत आहेत. काय म्हणतात संत एकनाथ महाराज? मिथ्याभूत काया, मिथ्याभूत माया, मिथ्याभूत छाया जेवी वसे. दुसऱ्या ओवीत काय म्हणतात एकनाथ महाराज? मिथ्याभूत जन, मिथ्याभूत वन, एका जनार्दन शरणवेगी. शेवटी शाश्वत जे आहे त्याकडे जायला पाहिजे. आणि मग शाश्वत काय आहे? तर हरिनाम, तो परमेश्वर, तो माहीत नसलेला देव, ते शाश्वत आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण आले गेले तेणे जग का ओसची पडले. तसंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ओव्यांचे अर्थ घेत असताना आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एखाद्या भौतिक आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेवरती किती अडकून पडतो, किती दुःखी होतो, कसं लोकांना सांगत जातो की असं घडलं, तसं घडलं, तसं घडलं. शेवटी अंतिमतः असं लक्षात येतं की हे सगळंच उपयोगाचं नाही, ते मिथ आहे, मिथ्या आहे. आणि ते मिथ्या आहे हे कळल्यानंतर शहाणपण येईच तोवरती जायची पाळी येते. आणि म्हणून जर लवकर कळलं हे सगळं तर बरं. म्हणून मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवने त्यांना कळले हो. अर्जुन म्हणतोय की मी का मारू, मी का मारू नातेवाईकांना. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतोच ना, जन्मास होय मृत्यू मरणांत जन्मगाथा, जन्मास होय मृत्यू मरणांत जन्मगाथा, जगती अशाश्वताचा का व्यर्थ शोकोपार्था. म्हणजे हे जे अस्तित्व आहे देहाचं ते मिथ्य आहे, ते जाणार आहे, नक्की ते नाशिवंत आहे. म्हणजे शिल्लक काय राहतं? ते जगद्गुरूंनी सांगितलेलं तो अभंग आपण निरूपणासाठी घेतला होता की जे कीर्ती करून नाही मेले ते नुसते आले गेले. किती जगला यापेक्षा कसा जगला याच्यावरती लक्ष केंद्रित करायला लागतं. आणि म्हणून हे मिथ्य आहे. काय? काया मिथ्य आहे. तरुणपणी ती अगदी मस्त असते स्किन, पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये 40शीला आल्यानंतर तुम्हाला तिथे क्रीम लावावं लागतं. क्रीम नाही लावलं तर स्क्रीम करता, तुम्ही ओरडता स्वतःलाच, स्वतःच्या आरशात बघून. तुम्ही तरुण राहायचा वारंवार प्रयत्न करता आणि हळूहळू एखाद्या जुन्या पडक्या झालेल्या इमारतीला रंगरंगोटी करून कशी दिसते ती बिल्डिंग तसे आपण दिसायला लागतो. ते मिथच आहे. आणि म्हणून ते शाश्वत नाही. जे शाश्वत नाही आहे त्याविषयी किती वेळ काळजी घ्यायची हाही त्यातला मुद्दा राहतो. आणि म्हणून दीर्घायुष्य हवं आहे प्रत्येकाला, याबाबत वाद नाही, पण तो जगतो कसा हाही त्यातला महत्त्वाचा मुद्दा असणार. आणि म्हणून भारतीय अध्यात्म माणूस म्हणून जगण्याच्या प्रक्रियेमधली जो फोलपणा आहे तो फोलपणा सांगायचा प्रयत्न करतं. आणि तिथे ते भौतिक जगात जगण्यासाठी निष्क्रिय होण्याची शक्यता असते. आणि बरोबर उलटं पाश्चिमात्य अध्यात्म या दृष्टिकोनातून विचार न करता
हा योग आहे. आपण जो परमेश्वराबरोबर जोडण्याची क्रिया करतो तो योग आहे. आणि ते भौतिकातल्या गोष्टीबरोबर जोडण्याची रचना बघत राहतात सतत, म्हणून तो भोग आहे. आणि इथे येऊन काही वेळेला या दोन फिलॉसॉफीजमध्ये तत्त्वज्ञानामध्ये फरक पडतो. आणि मग भारतीयांना ज्यांना हे कळत नाही, कारण हे थोडं कठीण आहे कळायला. एकनाथांचा अभंग इतका सोपा नाही आणि असं स्वतःपासून डिटॅच करणं पण शक्य नाही, कारण प्रत्येकाची बौद्धिक कुवत वेगळी आहे, IQ वेगळा आहे, EQ वेगळा आहे, इमोशनल कोशंट वेगळा आहे, बुद्ध्यांक वेगळा आहे, त्याचा भावनांक वेगळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्पिरिच्युअल बॅकअप फॉर मटेरियल सक्सेस असं जे मी सांगायचा प्रयत्न करतो, आणि प्रॅक्टिकल फिलॉसॉफी आहे ही. तुमचा कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हास तुमचा आध्यात्मिक ठेवायचा, आणि चित्र काढतात ते भौतिक काढायचं. तेव्हा आध्यात्मिक कॅनव्हासवरती चित्र भौतिक काढलं की पुढचं काम सोपं झालं. हे कसं, रेल्वेतून प्रवास करताना आपल्याला बिल्डिंग्स दिसतात, झाडं दिसतात जाताना, आणि दर पाठीमागचं आकाश दिसत राहतं. त्यामुळे लांबच्या लांब इमारत गेली तरी इमारत गेल्यानंतर आपल्याला मधनं आकाश दिसत राहतं, वस्तू जरी सरकत असल्या तरी. तसं पाठीमागचं जे आकाश आहे आपल्या मनाचं आणि आपल्या बुद्धीचं, ते आध्यात्मिक ठेवायचं. म्हणजे मग भौतिक जगामध्ये तुम्हाला काही सेटबॅक्स आले, दुःख आली, तर तुम्हाला सहन करण्याची ताकद ते मागचा आकाश देत राहतं. कारण आकाश परत परत सांगत राहतं की मी आहे पण आणि नाही पण. तसेच तुम्ही आम्ही आहोतही आणि नाहीही आहोत. कृष्ण हेच सांगतो, त्यालाच भगवद्गीता असं म्हणतात. आणि योग असा आहे की हे तुम्हाला सांगतो त्याचं नाव संजयच आहे. पण ठीक आहे, कोणी म्हणेल संजय उवाच नसून संजय उगाच आहे. हरकत नाही. 50वा रोज एक ओवी संतांची हा शेवटचा भाग. बाकी आता पुढच्या सोमवारी परत ओवी येणार आहे, पण रोज एक ओवी असं त्याचं शीर्षक नसेल. काय शीर्षक आहे ते तुम्ही सोमवारीच आहे का. आता या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद प्रतिसादाबद्दल. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.